कृती राहुल 36 जिल्हे 72 बातम्या या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते। राज्यातल्या 36 जिल्ह्यांमधल्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आपण घेणार आहोत झटपट आढावा। आज आणि उद्या विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात, उत्तर कोकणात, ठाणे, पालघर आणि मुंबईत मुसळधार पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय। आज मुंबईसह उपनगर आणि राज्यात अधूनमधून पाऊस सुरूच आहे। इगतपुरी तालुक्यात चांगल्या पावसामुळे अनेक ठिकाणी धबधबे प्रवाहित झालेत। त्यामुळे बंदी असतानाही पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसतात। गेल्या 2 दिवसांपासून नांदेड, हिंगोली आणि यवतमाळ जिल्ह्यात वरुण राजानं पुनरागमन केलंय। त्यामुळे पैनगंगा नदीवरचा सहस्त्रकुंड धबधबा पुन्हा विशाल आकारात प्रवाहित झालाय। औरंगाबादच्या म्हैसमाळ परिसरातील झालेल्या धुवाधार पावसामुळे वेरूळ लेण्यांमधील सीताखोरी धबधब्याला तुफान पाणी आलंय। सीताखोरी धबधब्याचं विलोभनीय दृश्य डोळ्यांचं पारणं फेडणारं असंच आहे। सिंधुदुर्गच्या आंबोलीत सध्या डोळ्यांचं पारणं फेडणारी दृश्य पाहायला मिळतायत। आंबोली घाटात निसर्गानं जणू ढगांची चादरच पांघरलेली दिसते। हिरवेगार डोंगर आणि धुक्याची चादर असं नयनरम्य दृश्य पर्यटकांना भुरळ पाडतंय। रात्रीस खेळ चाले मालिकेतील अण्णा नाईक म्हणजेच माधव अभ्यंकर यांना आंबोलीतल्या निसर्ग सौंदर्यानं भुरळ घातली। त्यात अण्णांच्या पत्नीनं शेतात जाऊन लावणीही केली आहे। नाशिकच्या मनमाड शहराला पावसानं झोडपून काढलंय। सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या जोरदार पावसामुळे पिकांना जीवदान मिळाल्यानं बळीराजा आनंदित झालाय। वाशिमच्या मंगरुळपीर शहरासह ग्रामीण भागात जोरदार पावसानं हजेरी लावली आहे। त्यामुळे सोयाबीन, तूर, हळद या पिकांना जीवदान मिळालंय। मात्र मूग, उडीद या पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे। नागपुरात काल दिवसभर संततधार पावसानंतर आज पुन्हा पावसाला सुरुवात झाली। काही भागात हलक्या स्वरूपाचा तर काही भागात जोरदार पाऊस पडतोय। हिंगोली जिल्ह्यातील सिद्धेश्वर धरण 100% भरलंय। त्यामुळे धरणाचे 6 दरवाजे उघडण्यात आले। त्यातून 4368 क्युसेक पाण्याचा विसर्ग पूर्ण नदीपात्रात केला जातोय। भुसावळच्या हातनूर धरणाचे 4 दरवाजे 1 मिलीमीटरनं उघडण्यात आले। धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक वाढत असल्यानं 5932 क्युसेकचा विसर्ग करण्यात आलाय। बारामती तालुक्यात खरीपाची पिकं जोमात वाढतायत तर पिवळी धमक सूर्यफुलं सर्वांचं लक्ष वेधून घेतायत। पुत्रदा एकादशी निमित्त पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिराला आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आली। यासाठी जवळपास 2 टन फुलांचा वापर करण्यात आला। पुत्रदा एकादशी निमित्त आळंदीतील संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली। पुत्रदा एकादशी निमित्त विठ्ठल दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती। पंढरपुरात संचारबंदी असतानाही भाविकांनी गर्दी केली। पुण्यात ब्राह्मण महासंघाच्या वतीनं बाजीराव पेशवा यांची आज 331वी जयंती साजरी करण्यात येते। लाल महाल ते शनिवार वाडा अशी पारंपरिक वेशभूषा परिधान करून मिरवणूक काढण्यात आली। यावेळी कोरोना नियमांचं मात्र उल्लंघन झालं। राज्यात 7 जिल्ह्यांचा पॉझिटिव्हिटी दर जास्त असल्यानं राज्याची चिंता वाढली आहे। सातारा, सांगली, अहमदनगर, पुणे, उस्मानाबाद, सोलापूर, सिंधुदुर्ग या 7 जिल्ह्यांनी चिंता वाढवली आहे। अतिवृष्टीबाधित जिल्ह्यातील व्यावसायिकांना जिल्हा बँकेमार्फत अवघ्या 5 ते 6% व्याजानं कर्ज देण्यात येणार आहे। अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय। संत तुकाराम नगर इथल्या मेट्रो स्टेशनचं काम जवळपास 95% पूर्ण झालंय। या स्टेशनवरील एस्केलेटर अर्थात स्वयंचलित जिन्याची चाचणी यशस्वी झाली। पुणे लोणावळा मार्गावरील लोकल आणि पुणे दौंड मार्गावरील डेमू रेल्वेत सर्वसामान्यांना प्रवासाचा मार्ग मोकळा झालेला आहे। लसीचे 2ही डोस घेतलेल्या नागरिकांनाच यातून प्रवास करता येणार आहे।
बैलगाडी शर्यत ही होणारच. ज्यांचं बैलगाडी प्रति मतांसाठी बेगडी प्रेम आहे त्यांचा बुरखा 20 तारखेला फाडणार असा इशारा भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिलाय. 20 ऑगस्टच्या बैलगाडा शर्यतीला सरकारनं कितीही ताकद लावली तरी शेतकरी येतील. जर काही अनुचित घडलं तर ती जबाबदारी सरकारची असेल असं वक्तव्य शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी केलंय. नाशिक इंदोर अंतर आता अवघ्या काही तासात पार करता येणार आहे. ट्रू जेट कंपनीनं विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. येत्या 1 सप्टेंबर पासून ही सेवा सुरू होणार आहे. केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांच्या वाहनांचा ताफा थांबल्यानं हिंगोलीत रस्त्याच्या दुतर्फा जवळपास अर्धा तास वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. रत्नागिरीत भूस्खलन होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. 81 गावांमधील अनेक वाड्यांच्या 100% कायमस्वरूपी पुनर्वसनाचा प्रस्ताव राज्य सरकारला दिल्याची माहिती खासदार विनायक राऊत यांनी दिली आहे. राज्यातील विनाअनुदानित संस्थेतील कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी पुण्यात आंदोलन केलं. राज्य सरकारनं काढलेला 25%चा GR रद्द करून 100% शिष्यवृत्ती देण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे. नाशिकच्या मेडिकल कॉलेजमध्ये MD डॉक्टरचा संशयास्पद मृत्यू झालाय. रॅगिंग करणाऱ्या 2 सिनियर तरुणींकडून डॉक्टरचा घातपात केल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केलाय. या प्रकरणी वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी चौकशीचे आदेश दिलेत. पैठण तालुक्यात फेसबुक पोस्ट टाकत छावा संघटनेचे तालुकाध्यक्ष महेश शिंदे यांनी एसटी समोर उडी घेत आत्महत्या केली. आयुष्यात खूप त्रास आहे, माझ्या मृत्यूला कुणालाही जबाबदार धरू नका अशी पोस्ट त्यांनी टाकली होती. नागपूरच्या नीलडोह इथे पैसे न दिल्यानं तृतीयपंथीच्या टोळीनं एका व्यक्तीच्या घरात तोडफोड करत सामानाची नासधूस केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी सर्व तृतीयपंथीयांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला. विविध प्रलंबित मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षानं साक्री तहसील कार्यालयासमोर रास्ता रोको आंदोलन करत प्रशासनाचं लक्ष वेधलं. कराडमध्ये वीज दरवाढ तातडीनं रद्द करावी या मागणीसाठी शेतकऱ्यांनी भाजपचे अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली मूक मोर्चा काढला. बैलगाडा शर्यतींना परवानगी द्या, अन्यथा 8 दिवसांनंतर बैलांसह रास्ता रोको करू असा इशारा रायगड ग्रुपचे अध्यक्ष माणिकराव शिंदे आणि शिवसेना नेते संभाजी पवार यांनी येवला तहसीलदारांना दिला. कराड तालुक्यातील शेणोली गावात दारू विक्रीचा परवाना रद्द व्हावा असा ठराव ग्रामपंचायतीनं केलाय. ग्रामपंचायतीनं उत्पादन शुल्क विभाग आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे तसा प्रस्ताव पाठवलाय. दानापूर इथल्या जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांनी स्वखर्चातून गावातील घराच्या भिंतींवर शैक्षणिक फलक तयार करून विद्यार्थ्यांसाठी बोलक्या भिंती तयार केल्या आहेत. डिझेलच्या दरवाढीचा फटका एसटी सेवेलाही बसलाय. ज्या गावांना प्रवासी नाही त्या गावची बस सेवा बंद ठेवण्याचा निर्णय एसटी महामंडळानं घेतलाय. लातूर जिल्ह्यातल्या पानगाव इथे रस्त्याची अक्षरशः दुर्दशा झाली. एका खड्ड्यात अडकलेल्या एसटीला जेसीबीच्या सहाय्यानं काढावं लागलं. त्यामुळे तातडीनं या रस्त्याचं काम झालं नाही तर ग्रामस्थ आंदोलनाच्या तयारीत आहेत. नाशिक औरंगाबाद राज्यमार्गावरील अंगणगाव इथल्या पैठणीचं शोरूम फोडून चोरट्यानं 1.5 लाखांची पैठणी चोरल्याची घटना घडली. चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली. पोलीस चोरांचा शोध घेत आहेत. आदिवासी क्षेत्र आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित यांनी सोलापूर जिल्ह्यातील पारधी वस्त्यांची पाहणी केली. यावेळी पारधी समाजाचे प्रश्न आणि त्यांच्या समस्यांचा आढावा घेतला. अफगाणिस्तानातून भारतात येणाऱ्यांनाही कोरोनाच्या गाईडलाईन्स फॉलो कराव्या लागतील असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री डॉक्टर भारती पवार यांनी केलंय. दिवंगत वसंतराव नाईक यांच्या पुतळ्यासाठी नांदेडच्या माहूरमध्ये गोरसेनेचं 5 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे. यातील 11 उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली आहे. पुणे जिल्ह्याच्या खेड पंचायत समितीच्या सभापती पदावरून सुरू असलेल्या शिवसेना राष्ट्रवादीच्या भांडणाचा फायदा भाजपला झालाय. शिवसेनेचे सभापती भगवान पोखरकर यांच्यावरील अविश्वास ठराव संमत झाल्यानंतर भाजपचे उपसभापती चांगदेव शिवेकर यांच्या खांद्यावर पंचायत समितीची धुरा जाणार आहे.
मुख्यमंत्री आणि मंत्र्यांच्या दौऱ्यासाठी पालघरचे सार्वजनिक बांधकाम विभाग भर पावसात काम करत असल्याचं पाहायला मिळालं। मंत्री येणार असल्यानं त्यांना खुश करण्यासाठी दुरुस्ती केली जात असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय। नागपूरच्या सेंट्रल जेलनं कारागृहातील कैद्यांनी बनवलेल्या राखी आणि भेटवस्तू कारागृह परिसरातील दुकानात उपलब्ध करून दिल्यात। या राख्या खरेदी करण्यासाठी महिला या ठिकाणी गर्दी करतायत। चंद्रपुरात दिव्यांग सहकार्य संस्थेच्या राखी निर्मितीला उत्तम प्रतिसाद मिळतोय। 15 दिव्यांग तरुण तरुणींनी पर्यावरण स्नेही बांबूपासून राखी निर्मितीचा प्रकल्प सुरू केलाय। रक्षाबंधनानिमित्त परदेशात असलेल्या भावाला राखी पाठवण्यासाठी रत्नागिरीतील पोस्ट ऑफिसनं पुढाकार घेतलाय। स्पीड पोस्टच्या माध्यमातून ऑस्ट्रेलियापासून ते यमन अशा 106 देशांमध्ये राखी पाठवता येणार आहे। राज्यात महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर पुन्हा पुणे शहराच्या विकासाला खीळ बसल्याचा आरोप भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केलाय। सोलापुरातील दुकानदारांना दोन्ही लसीकरणाचं प्रमाणपत्र असणं बंधनकारक आहे, मात्र शहरात लसच उपलब्ध नसल्यामुळे लसीकरण करायचं कुठे असा प्रश्न व्यापारी विचारतायत। सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीचं पाणी कर्नाटक राज्यातून ओव्हरफ्लो होऊन नैसर्गिकरित्या जतच्या दुष्काळी भागात येत आहे। त्यामुळे गेल्या 2 वर्षांपासून दुष्काळग्रस्तांची तहान भागतीये। पालघर मुख्यालयाचं उद्या 19 ऑगस्टला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे। पालघर मुख्यालयात जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषद अशी 5 कार्यालये आहेत। रत्नागिरी अणुऊर्जा प्रकल्पातील कामगारांसाठी आता मनसे कामगार सेना धावून गेली आहे। मनसेनं अणुऊर्जा कार्यालयाबाहेर जोरदार शक्ती प्रदर्शन करत मनसे कामगार सेनेची घोषणा केली आहे। शासनानं दिलेल्या मोबाईलमुळे अंगणवाडी सेविकांना अनेक अडचणी येत आहेत। त्यामुळे राज्यातील अंगणवाडी सेविकांनी शासनाकडे मोबाईल परत करायला सुरुवात केली। वाशिम तालुक्यातील वाई वारला परिसरात तब्बल 25 दिवसांनी पावसानं पुन्हा हजेरी लावली, त्यामुळे सोयाबीन पिकाला जीवदान मिळालंय। मुरबाड तालुक्यातील शिरवली गावात स्वस्त रेशनिंग दुकानात काळाबाजार होत असल्याचं उघड झालंय। रेशनिंगचा काळाबाजार थांबला नाही तर आमरण उपोषणाचा इशारा सरपंचांनी दिलाय। शहापूरच्या अघई तानसा मार्गावरील दोन्ही पूल धोकादायक झालेत। अपघात होण्याची भीती आहे। या धोकादायक पुलांवरून वाहन चालक रोज जीव धोक्यात घालून प्रवास करतायत। पुण्यातील कात्रज प्राणी संग्रहालयात अर्जुन आणि भक्ती वाघाची जोडी पर्यटकांना पाहायला मिळणार आहे। औरंगाबादच्या सिद्धार्थ प्राणी संग्रहालयातील ही जोडी पुण्यात आणण्यात आली आहे। नाशिकमध्ये 8 लाखांच्या लाच प्रकरणात अटकेत असलेल्या वैशाली वीर झनकरला रुग्णालयात दाखल केलं गेलंय। छातीत दुखत असल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल केलं। मंकावती तीर्थकुंड हडपल्या प्रकरणी फरार आरोपी देवानंद रोचकरी याला अखेर पोलिसांनी अटक केली आहे। उस्मानाबाद पोलिसांनी मंत्रालयात रोचकरीला बेड्या ठोकल्यात। त्याच्यावर यापूर्वीही अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे। गोंदिया जिल्ह्यात 80,000 लसींचा साठा असताना सिरिंजचा मात्र तुटवडा निर्माण झालाय। जिल्ह्यात सध्या फक्त 9,000 सिरिंज शिल्लक आहेत, त्यामुळे लसीकरणावर परिणाम झालाय। नागपूरमध्ये पिपळा डाक बंगला इथे बंदुकीच्या धाकावर ज्वेलर्सचं दुकान लुटण्याचा 3 दरोडेखोरांचा प्रयत्न फसला। ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। कर्जत इथल्या बँक कर्मचाऱ्याच्या प्रसंगावधानामुळे तब्बल 50 लाखांची लूट होताना वाचली। यावेळी सूरज सोळसे या बँक कर्मचाऱ्याचा कर्जत पोलिसांकडून सत्कार करण्यात आलाय।